Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स एक इंटरेस्टिंग आणि फ्रेश चॅप्टर 7th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी पण जो इम्पॉर्टंट आहे 8th स्टँडर्डसाठी 9th स्टँडर्डसाठी, कारण हे बेसिक तुम्हाला सगळ्यांना आहे. हे आल्याशिवाय तुम्हाला पुढचा टॉपिक हा क्लिअर होणार नाही. सो अल्जेब्रिक फॉर्म्युला, एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर म्हणजे विस्तार सूत्रे, वर्ग जो आहे त्याचा विस्तार कसा करायचा हे आज आपल्याला इथे या चॅप्टरमध्ये समजून घ्यायचं आहे. तर काय आहे हा इंटरेस्टिंग चॅप्टर आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट, आता 7th स्टँडर्डचा फक्त एकच चॅप्टर शिल्लक राहिलेला आहे. त्यानंतर आपला 7th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा पूर्ण सिलेबस कंप्लीट होणार आहे. त्यानंतर फक्त आणि फक्त तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. व्हिडिओ परत परत बघून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या आहे. त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. बेल आयकॉन ही प्रेस करा आणि बघत राहा DS डिजिटल स्कूल. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघायचा आहे. तर पहिला फॉर्म्युला आहे प्लसचा a + b² आणि दुसरा फॉर्म्युला आहे तुमचा मायनसचा a - b². तुम्ही कधीही मॅथमॅटिक्सचा जर अभ्यास करणार असेल तर हे फॉर्म्युले तुमचा पिछा सोडणार नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला a + b², a - b² सगळीकडे तुम्हाला ऐकायला मिळेल आणि त्याचा आपल्याला प्रत्येक ठिकाणी हा वापर करायचा आहे. मग आता याचा एक्सपान्शन कसं आहे, तर याचा एक्सपान्शन दॅट इज स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म. ही आहे तुमची फर्स्ट टर्म, ही आहे तुमची सेकंड टर्म. ओके, मग पहिल्या संख्येचा वर्ग 2ab + b². ओके, सो व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ a + b²? a² + 2ab + b². 5 टाइम्स हा फॉर्म्युला लिहा, लर्न करा, कारण हा फॉर्म्युला आपल्याला प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, मग आता याचा जर तुम्हाला विचारलं की एक्सपान्शन काय आहे किंवा इन द वर्ल्ड विचारलं शब्दामध्ये काय आहे, a + b कंसाचा वर्ग बरोबर a² + 2ab + b² असं मराठीमध्ये म्हणणार. आणि त्याचं जर आपल्याला शब्दांमध्ये विचारलं तर कसं लिहिणार आपण, कसं म्हणणार, पहिल्या संख्येचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग. ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या. मग आपण हेच इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, दॅट इज स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म + 2 × फर्स्ट टर्म × सेकंड टर्म + सेकंड टर्म स्क्वेअर. सो अशा पद्धतीने तुम्ही वर्डमध्ये जरी तुम्हाला कोणी विचारलं तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सो व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ a + b²? a² + 2ab + b². एवढं सिंपल आहे, डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे. आता a - b² आणि a + b² डिफरन्स काहीच नाहीये, एक्सपान्शन सेम आहे, फक्त काय आहे, चिन्हाचा फरक आहे. इथे a- ला फक्त a² - 2ab + b² म्हणजे हे सगळं सेम आहे, फक्त इथे प्लस चिन्ह होतं, इथे काय आहे तुमचं मायनस चिन्ह आहे. मग मायनसचा फॉर्म्युला काय लक्षात तुम्ही ठेवणार, दॅट इज a² - 2ab + b² मीन्स द स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म -2 × फर्स्ट टर्म × सेकंड टर्म + सेकंड टर्म स्क्वेअर. मराठीमध्ये कसं म्हणणार तुम्ही, a - b कंसाचा वर्ग बरोबर a² - 2ab + b². आणि हेच जर शब्दामध्ये विचारलं तर कसं म्हणणार तुम्ही, पहिल्या संख्येचा वर्ग वजा 2 गुणिले पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग. एवढं साधं आणि सिंपल. हे खूप इम्पॉर्टंट दोन फॉर्म्युला आहे. या दोन फॉर्म्युल्यावरती कुठले कुठले एक्झाम्पल आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहे ते आपण बघणार आहोत. आता सगळ्यात पहिले तुमचं पुस्तक आहे त्याच्यात पेज नंबर 92 वरती काही एक्झाम्पल्स दिलेले आहे बेस्ड ऑन a + b² and a - b². सो सगळ्यांना आय थिंक क्लिअर झालं असेल की a + b² एक्सपान्शन काय आहे आणि a - b² एक्सपान्शन काय आहे. आता आपण जास्त एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट छानपैकी इथे क्लिअर होणार आहे. सो लेट्स स्टुडंट राईट डाऊन विथ मी. सो स्टुडंट पुस्तकात पेज नंबर 92 वरती व्हेरिफिकेशनचे हे काही एक्झाम्पल्स दिलेले आहे. आपण हे प्रॅक्टिस इंट्रोडक्टरी पार्ट आहे. आपण पहिले कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत आणि मग डायरेक्टली आपण जाणार आहोत प्रॅक्टिस सेटकडे. ठीक आहे, मग आता इथे तुम्हाला a ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि b ची व्हॅल्यू दिलेली आहे. आपण एक एक फॉर्म्युला यूज करूया आणि त्याच्यानुसार व्हेरिफिकेशन करूया. तर सगळ्यात पहिले आपण प्लसचा फॉर्म्युला वापरणार आहोत. प्लसचा फॉर्म्युला आहे a + b² = a² + 2ab + b². सो दिस इज आर फॉर्म्युला. हा तुम्ही लर्नच करायचा आहे. आपल्याला इथे काय करायचं आहे, हा फॉर्म्युलामध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या आहे. मग आता a + b², मग आपण काय करूया, याला LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि याला RHS म्हणजे राईट हँड साईड म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू असं मानूया. मग आता आपण डाव्या बाजूमध्ये किमती टाकूया. मग a चा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग करणार तुम्ही, a ची व्हॅल्यू आहे -7, b चा वर्ग म्हणजे 8चा स्क्वेअर. आपण काय करणार आहोत आता याच्यामध्ये किंमत टाकूया. मग आता a म्हणजे काय -7 प्लस ॲज इट इज
इथे बी ची किंमत काय आहे तुमची 8 म्हणून 8 लिहिली आणि कंसाचा वर्ग इथे करायचा आहे. आता याच्यात किमती टाकूया. जसं LHS ला किमती टाकल्या तसं आता आपण RHS ला पण किमती टाकूया. मग आता इथे a चा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे तुमचा -7 चा स्क्वेअर करणार +2 इंटू a म्हणजे तुमचा -7 इंटू b म्हणजे तुमचा 8 आणि +b स्क्वेअर म्हणजे तुमचा 8 चा स्क्वेअर करणार आहोत. समजलं सगळ्यांना? a चा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर +2 तसाच तसा इंटू a सांगितलंय त्यांनी, a म्हणजे तुमचा -7 घेतला इंटू b सांगितलं म्हणून b ची किंमत काय आहे 8 ती घेतली आणि प्लस चिन्ह तसंच तसं घेतलं, b चा स्क्वेअर म्हणजे 8 चा स्क्वेअर घेतलं. साधं सिंपल आहे. फक्त तुमच्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला किमती टाकायच्या आहे. मग आता सिंपल गोष्ट आहे, मायनस प्लस बिकम मायनस प्लस हे नेहमी आपण मायनस करत असतो म्हणून 7 मधून 8 जात नाही म्हणून 8 मधून 7 गेले तुमचे उरला 1, चिन्ह मोठ्या संख्येचं 1 चा स्क्वेअर आलं इथे. ठीक आहे, लक्षात आलं? मायनस प्लस बिकम मायनस 8 - 7 इज इक्वल टू 1. साइन ऑफ द ग्रेटर नंबर हियर 8 इज द ग्रेटर नंबर, दॅट्स वाय वी आर गिविंग द प्लस साइन हियर. मग इथे 1 स्क्वेअर आलेला आहे. त्यानंतर -7 इंटू -7 काय आलं तुमचं -7 इंटू -7, 7 7 जा 49 आणि मायनस मायनस बिकम प्लस. मग आता ह्या -7 चा स्क्वेअर आलेला आहे तुमचा 49, तो आपण इथे लिहून घेतला प्लस. त्यानंतर आपल्याला ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग आता बघा, एक जरी मायनस साइन असेल तर पूर्ण याला काय असणार आहे तुमचं मायनस साइन हे होणार आहे आपोआप. ठीक आहे, मग इथे काय असणार आहे आपलं मायनस साइन होणार आहे. मग हे प्लस साइन जाऊन तिथे काय होणार आहे तुमचं इथे मायनस साइन होणार आहे. ठीक आहे, मग 7 दुने 14, 7 2 जा 14, 14 8 जा करावं लागणार आहे. 8 4 जा 32, 8 1 जा 8, 9 10 and 11 112. किती आलं तुमचं -112 इथे आलेलं आहे आणि प्लस 8 चा स्क्वेअर 8 8 जा 64 इथे आलेला आहे. 1 चा स्क्वेअर 1 आला. मग आता इथे काय करणार आपण 49 आलेलं आहे तुमचं 49. मग आता इथे मायनस आहे आणि इथे काय आहे तुमचं प्लस आहे. मग 1 1 8 2 ही मोठी संख्या, या मोठ्या संख्येतून आपण काय करूया 49 पहिले मायनस करूया. 1 1 2 - 49. सो 9 10 11 and 9 10 11 and 12 म्हणजे 3 आलेले आहेत इथे. इथे तुमचा 0 झाला आणि ह्या 0 मधून 0चा म्हणजे 10 झाला. 10 मधून 4 गेले तुमचे काय झाले 6 झाले आणि इथे काय झाला तुमचा परत 0 झाला म्हणजे 63 आले. 63 आलेलं आहे मायनस आपलं. पण इथे मोठी संख्या कोणती आहे तुमची 112 112 ही मोठी संख्या, तिचं चिन्ह काय आहे मायनस, म्हणून आपण इथे मायनस चिन्ह देऊया आणि प्लस 64. आता परत तुमचं काय होईल इथे मायनस प्लस बिकम मायनस. यांचं काय होणार आहे मायनस प्लस बिकम मायनस म्हणून 63 मधून 64 जात नाही म्हणून आपण 64 मधून 63 मायनस करणार. उत्तर आलं तुमचं 1, चिन्ह मोठ्या संख्येत. हां ठीक आहे, सो 1 इज इक्वल टू 1 म्हणजेच तुमचं LHS इज इक्वल टू RHS म्हणजे लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. हे व्हेरिफिकेशन इथे झालेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल A + B फॉर्म्युल्याने म्हणजे A² + 2 हे व्हेरिफिकेशन इथे केलेलं आहे. आता आपण ह्याच एक्झाम्पलसाठी दुसरा फॉर्म्युला पण वापरून बघू. कुठला आपला A - B². सो लेट्स सी स्टुडंट याच व्हॅल्यूसाठी आपण म्हणजे व्हॅल्यू सेम आहे. A इज इक्वल टू -7 आणि B इज इक्वल टू 8. फक्त फॉर्म्युला काय करणार आहे आपण प्लस ऐवजी मायनस टाकणार आहोत. बघूया काय चेंज होतो. मग आपण मायनसचा फॉर्म्युला लिहून घेऊया. A - B² इज इक्वल टू व्हॉट इज द एक्सपान्शन. येस सेम आहे, फक्त पहिलं चिन्ह बदलते. A² - 2AB + B². ओके, हा फॉर्म्युला आपण इथे लिहून घेतला. आता आपण काय करायचं व्हॅल्यू पुट करायचे. A ची व्हॅल्यू आहे तुमची -7 आणि B ची व्हॅल्यू आहे तुमची 8. ती पुट करूया. सो इथे -7 मायनस B ची व्हॅल्यू काय आहे तुमची 8 आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे. याच्यामध्ये पण व्हॅल्यू पुट करूया. A चा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग घेणार -7 चा स्क्वेअर घेणार. मायनस चिन्ह ॲज इट इज आपण लिहून घेतलं. इथे 2 पण ॲज इट इज. या दोघांमध्ये कोणतंच चिन्ह नसतं म्हणजे कुठलं साइन असतं तिथे मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. हे सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचं आहे. म्हणून इथे आपण A ची व्हॅल्यू घेणार आहोत -7 इंटू B ची व्हॅल्यू आहे तुमची 8 प्लस B चा स्क्वेअर करणार आहोत. B चा स्क्वेअर म्हणजे किती 8 चा स्क्वेअर आपण इथे करणार आहोत. अशा पद्धतीने जस्ट आपण व्हॅल्यू पुट केलं. आता पुढे आपण -7 - 8 मायनस मायनस काय होत असतं प्लस. सो -7 - 8 काय होणार आहे तुमचे -15 त्याचा स्क्वेअर इथे होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर -7 इंटू -7
मायनस मायनस बिकम प्लस. मग सो 7 7 जा 49 इथे येणार आहे. त्यानंतर इथे मात्र काय होणार आहे बघा, इथे मायनस मायनस गुणाकारामध्ये काय होत असतं, प्लस होत असतो. सो 7 2 जा काय होणार आहे तुमचे 14 प्लस 14 आणि 14 इंटू 8 जर तुम्ही केले तर किती येणार आहे तुमचे सेम 102 म्हणजे प्लस 102 अशा पद्धतीने आलेले आहे. आणि 8चा स्क्वेअर माहिती आहे 64. आता काय करणार, 15चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे मायनस मायनस बिकम प्लस, म्हणजे -15 इंटू -15 केलं तर काय येणार आहे तुमचं 15चा स्क्वेअर 225 प्लस 225 येणार आहे. सो आपण इथे 225 हे लिहून घेतलं आणि ह्या सगळ्यांचे ॲडिशन आपण करणार आहोत. 49 प्लस 112 प्लस 64. सो इथे किती झाले, 2 + 4 6, 9 + 6 इज इक्वल टू 15, कॅरी ओवर 1, 6 + 4 10, 10 + 1 11 + 1 12 आणि 1 + 1 2. म्हणजे किती आली, दोघांची ॲडिशन सेम आली 225 आणि 225. म्हणजे याचा अर्थ काय, LHS इज इक्वल टू RHS, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये, मायनसच्या फॉर्म्युल्यामध्ये जरी आपण ही किंमत टाकली तर दोन्ही साईड काय येत आहे तुमच्या सेम येतात. आणि प्लसच्या फॉर्म्युल्यामध्ये तरी टाकलं पण दोन्ही साईड सेम येतात, पण त्यांची व्हॅल्यू काय, इकडे 1 आली आणि इकडे 225 आली. सो अशा पद्धतीने आपण एकाच व्हॅल्यूसाठी दोन्ही फॉर्म्युले इथे अप्लाय करून बघितलं आहे. सो स्टुडंट, लेट्स सी सम मोर एक्झाम्पल बाय युजिंग दिस 2 फॉर्म्युला.